मी कालच तुम्हाला सांगितलं काय की कालचं जे एक्सप्लेनेशन आहे कशाचं, तुमच्या अपूर्णांकाचं, ते अपूर्णांकाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं जास्त उपयोगात लागणार नाही, पण इथनं पुढे तुम्हाला लागणार आहे. पण इथंच आपण एक्सप्लेन करून घेतलंय. तुम्हाला पॉईंटचा भागाकार म्हणजे अपूर्णांकाचा भागाकारातील पॉईंट मध्ये उत्तर काढायला काल सांगितले. बघितले, ट्राय केलं, जमते ना? कारण त्याच्याशिवाय आन्सर निघणार नाही. ओके, चल पहिलाच क्वेश्चन आहे 2022 चा. काय सांगितलं बघा. प्रश्न काय सांगितलाय, देताना असं काहीतरी भयानक दिले आणि पुढे काय सांगितले, याची किंमत विचारली. काय किंमत असणार, याचे उत्तर काय असणार असं विचारले. आता बघा, पहिल्यांदा आपण अपूर्णांकाची बेरीज करत असताना, समजा तुमचं अपूर्णांकाची बेरीज वगैरे जर थोडं कच्चं असेल तर आपल्या युट्यूबच्या चॅनलला पाठीमागे लेक्चर आहेत अपूर्णांकाची बेसिक. त्याच्यातली अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, प्रॅक्टिस करणार असाल तर तिथं बघून करू शकताय. आता बघा, पहिल्यांदा समजा 1/a किंवा 1/b किंवा 1/3 आहे, इथं 2 आहे. याची बेरीज आपण कशी करणार? अपूर्णांकाची बेरीज करायची झाल्यानंतर त्याचा छेद कसा पाहिजे? समान पाहिजे, बरोबर आहे. मग आता छेद समान करायचं झालं तर आपण काय करतो, त्याच्या लसावीनं गुणतोय किंवा या छेदानं या दोघांना गुणणार, या छेदानं या दोघांना गुणणार. लक्षात आलं का? आणि त्या सगळ्यांचे आपण काय करणार, एक लसावी तयार करणार किंवा काय म्हणतो त्याला आपण छेद समान करणार. आता बघा, वरच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर नेहमी लक्षात ठेवायचं एक गोष्ट, काय लक्षात ठेवायची आहे बघा गणितात, की एक सारखा अंक जर का रिपीट व्हायला लागलाय किंवा आपल्या डोळ्यासमोर सारखा सारखा दिसतोय तर त्याच्यासाठी एक चिन्ह घ्यायचं एबीसीडी मधलं. आता बघा, हा 886 इथं दिसतोय, बरोबर. इथं सॉरी 886 856 आहे, बरोबर. इथे 56 दिसतोय, परत इथं नाही. 592 दिसतोय, 592 दिसतोय, हे दोन दिसतात, बरोबर. म्हणजे मी त्यांच्यासाठी काय घेतो, एक लेटर घेतो. म्हणजे कसं लेटर घेणार मी बघा, याच्यासाठी ए घेतला, परत ए कुठं आला, इथं आला. याच्यासाठी बी घेतला, बी परत कुठं आला, इथं आला. याच्यासाठी सी घेतला, इथं कुठं आला, सी आला. म्हणजे छेद काय आला बघा. आता जरा डोळ्यांना बघायला भारी वाटते बघा. जे लेटर घेतल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये थोडंफार काय म्हणतो आपण, की पुढची स्टेप आपण एक स्टेप सांगू शकतो, ते अंकाच्या स्वरूपात सांगताना थोडीशी जड वाटते. आता बघा, इथं ए बी आहे, इथं ए सी आहे, इथं बी सी आहे. छेद समान करायचा झाला तर आपण छेद समान काय करणार बघा, ए गुणिले बी गुणिले सी केला समजा, बरोबर आहे. असा छेद समान केला तर याला कशाने गुणायला पाहिजे, सी न. मी जर का इथं सी न गुणलं तर इथं मग कशाने गुणणार, सी न. इथं कशाने गुणायला पाहिजे, बी न. वरती पण काय गुणणार, बी न. इथं ए न, इथं कशाने गुणणार, ए न. तिघांचा छेद एबीसी झाला, ए गुणले बी गुणले सी. अंश काय काय आहेत, आता अंशाची फक्त बेरीज करणार, बरोबर आहे. आता तिघांच्या साठीचा छेद मी एकच लिहितो, ए गुणिले बी गुणिले सी, बरोबर आहे. आणि छेद काय येईल, ए अधिक बी अधिक सी, बरोबर आहे. आता बघा, ओके, एक मिनिट काय तर राहिले, काय राहिले, बेरीज करा बघूया. 856 गुणिले देणार 264 गुणिले 592 आणि अंशात काय येईल, 856 अधिक 264 अधिक 592. बेरीज करा. बघा आन्सर किती, किती, 1712, बरोबर आहे. म्हणजे वर्षाची बेरीज झाली 1712 आणि छेद किती आला, 856 गुणिले 264 गुणिले 92, बरोबर आहे. किती, 592, सॉरी 592. आता बघा, याची ही दुप्पट आहे, बघा आहे काय,
याची म्हणजे 856 एके 856, 856 दोन्ही 1712, बरोबर. वरती 2 आहे. आता ह्यातल्या दोघां कोणाला पण एकाला भाग घालवायचा. आता बघा हा भाग कोणाला घालवणार, तुम्ही तुमच्या मर्जीने घालवण्यापेक्षा पलीकडे बघायचं नेमकं कोणाला भाग घालवलाय. कोणाला घालवणार, काय आन्सर आहे? एक मिनिट मग चेक करू आन्सर काय बघितलं. नाही मला नाही, माझ्या आमची लोक होती. एक मिनिट माझं तिकडे आधी शेड्यूल दुपारची असतं. किती 264 भागा लागते काय? किती भाग जातोय? 8 ना. म्हणजे 856 तसंच ठेवायचं, कारण की दोन्हीकडे पण 856 आहे. 200 कितीने भाग करला? 8 न भाग जातो ना, म्हणजे 592 आलं. वरती येणार 8, 8 न परत ह्याला जातो ना 592 ला. 8 एके 8, 8 7 पण मग कशाला भाग घालवायचं? 592 आलं फक्त, मग वरती 8चं काय येणार आहे? एक मिनिट चेक करू. असं का व्हावं लागलं त्यात? नाही काय आन्सर येणं झालंय बघा. एक गोष्ट कशी लक्षात येते की सारखं सारखं आपण जर का गुंतत चाललोय गणितात, बरोबर आहे, टायपिंग मध्ये बोंबाबोंब करून टाकलं. इथं वजा आहे, ते वजा फक्त घ्या. हा आता ते वजा आल्यामुळं बघा आता इथला अंश काय येणार, डायरेक्ट आता इथलं घेतो मी, बरोबर आहे. कोणता? इथं कोण नाही, 264 नाही. वरती किती येईल? 264 अधिक इथं कोण नाही, 592 नाही, बरोबर आहे. आणि शेवटचा वजा कोण येईल? 856. छेद कोण येईल? तिन्ही पण येणार, बरोबर आहे. म्हणजे 856 गुणिले 592 गुणिले किती येईल? 264, बरोबर आहे. त्याच्यानंतर यांची बेरीज येते बरोबर 856. 856 मधून 856 गेलं, राहणार किती? 0. आणि खाली काय पण येऊ दे, उत्तर काय येणार? ऑप्शन पण दिसून झालाय. आपलं आन्सर इथपर्यंत बरोबर होतं, म्हणजे आन्सर चुकायला नव्हतं, आन्सर बरोबर होतं, पण तिथं ते ऑप्शनच दिलं नव्हतं. हे आपलं जे आन्सर होतं ना 2/592 गुणिले 256, हे जे आन्सर होतं ना ते बरोबर आहे. फक्त ऑप्शन मध्ये नाही म्हणून म्हणलो तिथे काहीतरी चिन्ह चुकलं असं, म्हणून मी चेक केलं. काय येईल तिथं? फक्त वजा करायचा. घ्या नेक्स्ट. आता कोणताही अपूर्णांक तुम्हाला कशा पद्धतीने मांडायचा आहे? चढत्या क्रमाने मांडायचा आहे. तर तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट, दिलेल्या अपूर्णांकाचं काय काढणार? दशांश अपूर्णांकात रूपांतर करणार. पट पट पट, जेवढं फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल तेवढं. पहिलं कोण दिलाय? 1/4. 1/4 म्हणजे 0.25. निदान तुम्हाला एवढं पाठ असलं पाहिजे. शेकडेवारीसाठी पण सांगतोय, हे कोणतं पाठ असलं पाहिजे? 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6, 1/7, 1/8, 1/9 एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला तोंडपाठच असल्या गरजेच्या आहेत. पुढचं तुम्हाला काढायला लागू दे, पण निदान या तरी तुम्हाला व्हॅल्यू काय पाहिजेत? तोंडपाठ पाहिजेत. हे तुम्हाला शेकडेवारीमध्ये खूप मदत करते. जसं की आपण म्हणलो की 100चा 8 भाग करायचं झाल्यानंतर आपण तोंडी पटकन सांगणार किती? 100चा 8वा भाग किती येतोय? 12.5, बरोबर आहे. हे काल बघितलं, पण ते कधी येणार? ज्यावेळी हिचं कॅल्क्युलेशन येणार, ह्याचं उत्तर येते 0.1/8चं 12, 0.12 येणार 12 किंवा 0.125. त्यावेळी तुम्हाला ते सोपं जाते. पुढे घ्या. 1/3 काय येईल? 0.33, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3/5 काय येईल? 0.6, बरोबर आहे. त्याच्यानंतर 7/8 काय येईल?
0.9 बरोबर आहे. सॉरी एक मिनिट, 0.8 येणार. 8 × 64 उरले किती परत 6 म्हणजे किती येईल 8 × 7 = 56 बरोबर आहे. पुढं उरले किती परत 4 म्हणजे किती येईल बरोबर आहे. पुढं लास्ट 5/9 5/9 चा आन्सर काय येईल. आता ह्याचा विचार करायची गरज आहे का, काल आपण शिकलोय. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये तिने विचारले काय, पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. पण हे ठरवणार मी कसं, पहिल्यांदा ह्यांच्यातला सर्वात छोटा कोण असणार ते बघणार, त्याच्यानंतर मोठा कोण आहे तो बघणार, दोघांची बेरीज करणार. पहिली गोष्ट, सगळ्यात छोटा कोण दिसतोय आपल्याला 1/4 अधिक सर्वात मोठा कोण दिसायला लागलाय 7/8. आता छेद समान नाही, याचा समान करताना आपण किती गुणणार 2. वरती किती होईल 2 2 आणि 7 9 छेद 8. ऑप्शन नंबर 3 घ्या. काही वेगळं नाही, फक्त बघा त्यांना काय करायचं आहे, तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे का बघायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त बेरीज वाढवून दिली. एकदा तुम्ही हे आन्सर काढले तुम्हाला बेरीज करणं अवघड नाही, पण दिलेल्या वेळेमध्ये ते कव्हर होऊ नये याच्यासाठी गणित फक्त लांबवले. त्याच पुढं पटकन घ्या पटकन घ्या. उद्या सर्वांनी अर्धा तास अगोदर यायचं. अगोदर यायचं. अगोदर 1.5 ते 2 टेस्ट घ्यायची. 1.5 ते 2 टेस्ट झाली की 2 नंतर 2:30 पर्यंत त्याचं टेस्टचं एक्सप्लेनेशन घ्यायचं. त्याच्यानंतर राहिलेल्या 1.5 तासामध्ये आपण लेक्चर घेऊ. कसं झालं, 1:30 ला टेस्ट. कोण येणार नाही आज सांगून जायचं, उद्या नाही आलं तर पुढल्या टेस्टला मी बसू देणार नाही, आधी सांग क्लिअर. नाही तर नाही, मी तिथं रात्र टायपिंग करणार, ते मला ते टायपिंग येत नाही, मी अशी बटन मारून टायपिंग करतोय असा. निदान त्याच्यामुळे तरी तुम्ही या. ओके. मार्क किती सांगितलेत 12. 25 प्रश्न आहेत, 30 मिनिटं, 12 मार्क पडायलाच पाहिजे. चला पुढं. आता ह्याचा आन्सर यायलाच पाहिजे पटकन. तोंडी सांगायचं आहे, तोंडी सांगायचं आहे. किती 7/9 येणार काय 7/9 का एकच अंक रिपीट व्हायलाय, म्हणजे हे लिहिणार कसं. तुम्हाला देताना समजा अपूर्णांकच असा दिला बघा 0.14676767 आवर्ती दिलंच नाही, तर तुम्ही काय करणार, याचं रूपांतर तुम्ही पहिला लिहून ठेवणार असं असं आणि त्याच्यानंतर सोडवणार. कारण की तुमच्या डोळ्यासमोर हे आपण काल शिकलोय डायरेक्ट, बरोबर आहे काय. ह्याचं तुम्ही अपूर्णांकाचे रूपांतर पटकन करणार, पण हे समोर असं दिसलं की हे कन्फ्युजिंग आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे समोर दिसणार कसं आहे 0.7च्या वरती आवर्ती एकच संख्या आहे, म्हणजे छेदात किती येईल 9, आणि तीच संख्या काय येणार वरती, कारण की कोण नाही त्याच्यात, रिकाम तिकडे कोणच नाही. बरोबर आहे. पुढं पहिला बघा, प्रश्न बघताना पहिली गोष्ट काय बघणार, मुख्यच आहे का पूर्वच आहे, फक्त कॅल्क्युलेशन आहे. प्रश्न पहिला कोणता आहे बघितला आपण, मुख्यचा आहे का पूर्वचा आहे. बघा कसं आहे ना, म्हणजे नेहमी तुम्ही एक गोष्ट बघा त्या बाबतीत कशी, की पूर्वला पडताना प्रश्न एक थोडंसं वेगळ्या प्रकारचा आहे, मुख्यला पडताना थोड्याशा वेगळ्या प्रकारचा आहे. पॅटर्न बदलतोय, बरोबर आहे. कारण की रेग्युलर टेस्ट सिरीज खेळणं, रणजी खेळणं आणि इंटरनॅशनल लेवलला टेस्ट खेळणं दोघांच्या फरक आहे. त्यातला प्रकार हा आहे काय, की मुख्यला पडताना थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह पडले, जास्त कॅल्क्युलेशन असणार आहे. जो फास्ट मध्ये त्यांचा गुणाकार भागाकार ज्याच्या डोक्यामध्ये पटकन येणार की असं असं झाले, तो लगेच करणार. बरोबर आहे. ट्राय करा. काही गोष्टी अशा डोळ्यात पटकन अशा बसल्या पाहिजे. ट्राय करा ट्राय करा ट्राय करा.
फक्त कॅल्क्युलेशन आहे. चला बघूया. पहिली गोष्ट काय, ज्यावेळी असं काहीतरी दिलंय, अपेक्षा समजून घ्या. मी नेहमी एक गोष्ट काय सांगतोय, त्यांची काय अपेक्षा आहे ती समजून घ्या. पहिली अपेक्षा, त्यांची अशी अपेक्षा असेल काय की एवढा भागाकार तुम्हाला असा जमला पाहिजे, 6.28 आणि इथं 12.56 असं जमायला पाहिजे, अशी अपेक्षा काय. 3 अंकीचा भागाकार इथं मागं कधी दिला आहे ना, काहीतरी कुठेतरी भाग जायचा असणारच ना. काय म्हणतोय बघा, आपला व्ह्यू डेव्हलप करताना ह्या गोष्टींच्याकडे लक्ष गेलं पाहिजे की कोणती गोष्ट मला असं भाग घालवता येईल, पूर्ण भाग कुठे जाईल, काय जाईल. पहिली गोष्ट बघा, इथं काय दिसतंय, sin 18 दिसते, पण पॉईंटचा प्रॉब्लेम आहे. बर 28चा पाडा पाठ आहे, असाय पाहिजे ना, तरी पण नाही. बरोबर आहे. 8 त्रिक 24, बघा 8ला फक्त जरी गुणलं तरी एकच स्थान जुळा लागलाय. याचा अर्थ हे काय होऊ शकते, 6.28 गुणले 3 केलं तर 18.84 मिळू शकते का नाही, शक्यता फक्त सांगा. येऊ शकते. हे डोक्यात आपल्या आलं पाहिजे, ही गोष्ट शिकवायची नाही. काय म्हणतोय बघा, जर का असा तुम्ही मायक्रो लेवलला विचार करायला लागला तर हे डेव्हलप होणार आहे. यावेळी असा प्रश्न पडला, पुढे काय ते वेगळाच टाकतील, सेम पॅटर्न तर रिपीट होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करणार, हे प्रत्येक वेळी बघणार. इथनं पुढे सांगतो, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काय बघणार, मोठी संख्या जुळते का पहिला बघणार, त्याच्यानंतर कुठली बघणार, एकक स्थान जुळते का बघणार. बरोबर आहे. हे 3चं जुळते म्हणजे 28 त्रिक 84, बरोबर आहे, किंवा 30 त्रिक 90 आणि 2-2चं 3 गट्ट कमी होणार, 90 वजा 6 किती होईल, 84. म्हणजे हा भाग गेला त्रिक, बरोबर आहे. परत बघा, किंवा इथं पण भाग जातो, कुठे पण घाला, काय अडचण नाही. दुसरी गोष्ट, नाही आपण फक्त क्रॉस चेक करताना बघितलं, आता इथं पण कळतं, इकडे पण बघणार आहे. बघा पहिली गोष्ट, आता इथं काय जुळाले बघा, 8 न 25 पर्यंत, 3 न 25 पर्यंत मला जायचं आहे. बघा जायचं आहे, 9 नंतर 25 पर्यंत जाणार नाही, 18, 29, 27 लांब लांब होते, 3 नंतर जाणार. आता बघा 3 न इथपर्यंत जायचं तर 8 त्रिक 24, म्हणजे किती गुणा पाहिजे मला, 8 न गुणा पाहिजे. 14 8 पाठ पाहिजे का नको. आता डायरेक्ट काय म्हणतोय बघा, 8 त्रिक 24 तुम्हाला आलं, 14 8 112, 112 म्हणजे काय झाला, एक हातच्याला पुढे जाणार त्या पॉईंट मधनं पुढं, आणि तिथं किती राहणार, 14, जे इथं राहिलं 14, बरोबर, सॉरी 112, इथं राहिलं 12, आणि हातच्याचा एक कुठे गेला, पुढे गेला, म्हणजे 24 किती झालं, 25, म्हणजे किती भाग जातोय. हे टॅली फक्त करायचे आहे. ही टॅली ज्याला जमणार तो म्हणजे इतरांच्या पेक्षा फास्ट काय होणार, कॅपेबिलिटी डेव्हलप होते. झालं. आता पुढे गोष्ट, आता हे काय आहे, भागिले, याचा अर्थ हे काय होणार, उलट होणार आहे. आता हे सगळं एकत्र लिहून घ्या फक्त, जे जे राहिले ते, म्हणजे 3 गुणिले 12.56 गुणिले 21.98 गुणिले हे वरती किती येणार, छेद 15.70 गुणिले किती येणार, 9.42, बरोबर. आता कुठं भाग जातोय, 3 ने भाग जातोय, घालूया बघ, 3 एके 3, 3 त्रिक 9.14 किती आलं परत, 3.14, बरोबर. आता पुढे आणखी कुठं भाग जातोय, परत पुढे जाणार बाय, 12.56 ला भाग जातोय बघा, 3 चोक 14 चोक जुळतंय, 4 आलं, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पुढचा भाग कुठे जाणार आहे, या दोघांच्या मध्ये बघा फक्त 8 भाग जातोय का बघायला, नाही जात, 21.98, 15.70 आहे ना. थांबा गणित बघतो, नाही गणित चुकलेला असायचं मध्ये अगोदरच. गुणाकार करूया, भागाकार होते तसंच गुणाकार करूया. आपल्याला अंदाजे उत्तर बघायचं आहे. म्हणजे बघा, पहिला जर का आकडा जरी मिळाला तरी आपला आन्सर निघू शकते, बरोबर आहे. बघूया, 21 चोक
84 बरोबर आहे. 84 गुणिले 8 किंवा हे 98 आहे ना, काय करूया इथं 22 धरूया. म्हणजे टेंटेटिव्ह कसं आन्सर उत्तरापर्यंत जायचं एवढं बघूया. ते 22 धरलं बरोबर आहे. 22 चोक 88 88 गुणिले 8 करूया बरोबर. 88 64 4 हाताले 6 88 64 आणि 6 64 आणि 6 70 बरोबर आहे. भागिले किती करणार मला 15.70. आता ह्याचा जवळचा जेवढा माझा भाग जातोय ते माझा आन्सर आहे ना बरोबर आहे. म्हणजे बघा 11 उत्तर यायचं असलं तर 15 एकी 15 न भाग जाणार. जर का 33 उत्तर यायचं असलं 15 त्रिक 45 न भाग जाणार. पुढं 22 यायचं असेल 30 येणार. 15 चोक 60 कुठे भाग जातोय. जर का मला 15 न भाग घालवायचं 15 चोक, किंवा ह्याचं जरी मी ह्या 70चं तुम्ही जरी 16 जरी घ्यायचं म्हटला आन्सर थोडस आणि पूर्ण संख्या घ्यायची म्हटली 70 आहे मी पुढची संख्या घेतो बरोबर आहे. 16 चोक तरी भाग किती जाणार. म्हणजे आन्सर तुम्ही काय टिक करणार 44. ऍक्युरेट जाण्याची गरज नाही. उत्तर बघितल्यानंतर कळते की मला जवळपास उत्तर जायचं आहे. एवढा भागाकार परफेक्ट करणं एक्सपेक्टेड नाही. तुम्हाला पॉइंटचा असा पण भागाकार करणं एक्सपेक्टेड नाही. एवढा तुम्हाला भागाकार वरती डायरेक्ट भाग आला अशीही तुम्हाला संख्या भाग घालून देत नाही. त्यांना हे बघायचं नाही की तुम्हाला भागाकार येतोय का नाही येतोय. त्यांना भागाकार यायचा बघायचा असला तर कुठपर्यंत बघणार ती 2 संख्या 2 म्हणजे किती समजा असलेलं 4.8 न भाग घालवा चालते ठीक आहे मान्य. किती 7.6 न भाग घालवा मान्य. पण असा भाग एवढा मोठा भाग घालवायला तुम्हाला देणार नाही. लक्षात आलं. या उत्तर किती येईल 44.8. झालं. झालं. चला सांगा आन्सर. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. मुख्य 2021 चा प्रश्न आहे. कुठल्या ग्रुप सी च्या 3 नंबर किती. आता जर का तुम्हाला मोठी संख्या शोधायची आहे किंवा ओळखायची आहे जरा असं कन्फ्युजन वाटतं की 100 पण दिसते 101 पण दिसते बरोबर आहे. मग 100ला बाबा मी 0 आहे म्हणलो तरी पण 0 घालले काय प्रॉब्लेम नाही. पण 101 ला परत प्रॉब्लेम येतो बरोबर आहे. आपण काय करायचं दशांश चिन्हानंतरची पद समान करून घ्यायची. जिथं काय पद नाही तिथं 0 देणार. म्हणजे कसं बघा इथं नाही ना इथं किती 3 आहेत इथे 3 आहेत तिथे 3 करा इथे 3 करा. 3 पद केल्यानंतर आपल्याला अंदाज येतोय 980 झालं 100 झालं 990 झालं हे 101 झाले बरोबर आहे. आता ह्यांच्यातलं मोठं कोण दिसतंय कोण 900 हा ऑप्शन टिक. लक्षात आलं. किंवा सिंपल जाताना कसं बघायचं असते हे झालं आपण काय समजायसाठी केलं. पण तुम्हाला काय करायचं आहे असंच जायचंय तर नेहमी दशांश चिन्हानंतरचं पहिलं पद बघणार त्यांच्यातलं मोठं कोण आहे. त्याच्यातलं जर का समान निघलं तर पुढच्यात म्हणजे बघा पहिलं पद बघणार 9 1 मोठं कोण आहे 9 इथं पण 9 आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं पद बघणार इथं किती आहे 9 इथं 8 आहे म्हणजे मोठं कोण आहे. असं क्रमानं बघत जायचं. लक्षात आलं. बघा तोच प्रश्न जो आपण इथं मागे बघितला बघा कोणता हा अपूर्णांक बघा 1/4 आहे 1/3 आहे 3/5 आहे 7/8 आहे 5/9 आहे. तेच अपूर्णांक आहेत का नाही बघा 7/8 5/9 3/5 1/4 1/3 तेच आहे सगळं. म्हणजे आयोगाला कुठं फक्त तिने काय केलं माहितीये काय
अपूर्णांक मागे पुढे दिलेत, फक्त सिक्वेन्स चेंज केला. म्हणजे त्यांना एवढा कंटाळा आहे की बाबा नवीन अपूर्णांकच द्यावं असं त्यांना वाटणं पण झालं. हाय तेच नुसतं पाठीमागे उचलायचं पुढे टाकायचं, कंटाळवानं काम, त्यातला प्रकार आहे. पुढे काय सांगितले, चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती. परत सेम क्वेश्चन, काहीच बदलाय नाही त्यांनी. तिथं पण बेरीजच केली, इथं पण बेरीजच केली. काय सांगितले उत्तर काय ते 9/8. कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला असतो. उतरता क्रम म्हणजे काय, पायऱ्या उतरतोय, वरनं खाली उतरणार. चढता म्हणजे काय, खायनं वरती चढणार. जो लहान असणार तो पहिला येणार चढत्यामध्ये, उतरत्यामध्ये जो सर्वात मोठा असणार तो 1 नंबरला येणार. यांचं पॉईंट मध्ये कन्व्हर्जन करणार. जो मोठा आहे तो पहिल्यांदा आला असेल तर तो ऑप्शन काय करणार, बरोबर म्हणणार. चला काढूया. 5/8 म्हणजे किती, 50/8. उत्तर किती येईल, 6/8 = 48. 6 पॉईंट, बरोबर, सॉरी 0.6 0.6. 48 म्हणजे राहिले किती, 2. 2 म्हणजे 20. 20 म्हणजे 8 दुनी 16. परत 4 म्हणजे किती आलं, 5. नेक्स्ट कोणतं, 13/9. 13/9 किती येईल, 9×9 4 0. 9×9 नाही, पहिला 9 बघणार ना, 1 पॉईंट. हा अरे उलट झालं काय, 9/13 आहे रे. हा हा 13 0.6. 78 म्हणजे उरले किती, 90 म्हणजे उरले 12. 12 म्हणजे झालं किती, 120. 13×9 117. 13×9 117. 117 म्हणजे राहिले किती, 3. झालं परत किती, 30. 13 दुनी 26. एवढंच लिमिट ठेवा. 3 डिजिट पण आपल्याला बास होते. समजा लागलं तर आपण परत पुढं काढू. पुढं हा भागाकार मजा येणार आहे. चला 17चा पडा पाठ नसतो ना, आज पाडे घ्यायचीच आहे. चला हे सोडवून झालं की पाडेच घ्यायचे. पहिला 17×17 कुठे पण जाणार, 110 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 0 दिला 0.110 पर्यंत जात असताना 17 सख 102. ह्याच्यासाठी पाडापाठ पाहिजे ऍक्युरेट तिथपर्यंत. किंवा 110च्या पाठीमागे कोणती संख्या द्या, 102. 17 सख 102. उरले किती, 8. बरोबर आहे काय, 8 म्हणजे झालं किती, 80. 11च आहे की मग 110 झालं ना. 110 म्हणजे किती होणार, 8च उरणार. 8 उरलं, 80 झालं. 80 म्हणजे 17 चोक 68. बरोबर आहे. परत किती झालं, 4. अजून 68 म्हणजे उरली किती, 12. 12 म्हणजे परत 17 7 किती, 119. 3 भाग झालेत. आता हे तिघांच्या मध्ये पहिला कोण यायला पाहिजे, सर्वात मोठा कोण आहे, 1 नंबर. 2 नंबर कोण आहे, 3 नंबर कोण आहे, लक्षात आलं. म्हणजे पहिला कोण पाहिजे, 9/13. कुठे आहे 9/13, ऑप्शन घेणार, तुमचा आन्सर येणार. घ्या. प्रत्येक ऑप्शन मध्ये संख्या सेमच दिल्यात, अपूर्णांक सेमच आहे. झालं, घरात जाऊन परत ते करा. म्हणजे परत हे तुम्ही घरात गेला तर परत कॅल्क्युलेशन करा, जुळते का बघा, जमायला पाहिजे, 17 भाग गेला पाहिजे. घ्या. प्रश्न काय सांगितलाय, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा कितीने मोठा आहे, 5 ने मोठा आहे. तर त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदामधून 1 वजा केल्यास अपूर्णांक कोणता मिळतो, 15/11 मिळतो. तर हा अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता, बरोबर. आता जे केलंय ते उलट करणार आणि अपूर्णांक चेक करणार. बघ पहिल्यांदा हा ऑप्शन घेतला, काय करायला सांगितले, पहिलीच ही गोष्ट कंडिशन सांगितल्या, काय अपूर्णांक कसा पाहिजे, 5 न मोठा पाहिजे. इथं आहे का 5 न मोठा, आहे. इथं आहे का 5 न मोठा, आहे काय. मूळ अपूर्णांकामध्ये काय सांगितलं, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. कोण मोठा पाहिजे, छेद मोठा पाहिजे. आणि मोठा इथं आहे का, छेद मोठा आहे पण कसा आहे, 4 न मोठा आहे. ऑप्शन येणार नाही. पुढं
हा मोठा आहे आहे, हा मोठा आहे आहे. आता पुढची कंडिशन, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले, पहिला हा आहे, ह्याच्यामध्ये 8 मिळवा, किती होईल? 11. बरोबर आहे. इथं 11 आलं, इथे किती आहे? 15 येणार आहे काय? नाही. म्हणजे हा ऑप्शन इथंच कट झाला. याच्याकडे गेलो, याच्यामध्ये किती मिळायचे? 8. 7 आणि 8 किती होईल? 15. बरोबर आहे. हाच अंक येईल असं नाही, पण मी इथं 11 ऑप्शन पहिल्यांदाच कट का केला ते पण सांगतो. जर का अंशामध्ये 11 येते तर खाली कोणतीही संख्या येते त्याला भाग जाणार नाही. समजा अंशामध्ये 30 येत असेल तर 30 ते 15 होऊ शकते. बरोबर आहे. 11 आल्यामुळे आपण पुढे बघितलं नाही. पुढे बघ, 12 मधून काय वजा केलंच? 1 वजा केलं म्हणजे किती होईल? 11. म्हणजे काही लावून सर 7/12. हे अशा प्रकारे विचारतात. ऑप्शन वरनच जायचं, एक्स वाय मानत बसायचं नाही. ऑप्शनच सोपा पडतोय. या मी सोडवून पण देतो तुम्हाला. बघ हे झालं. बघ ऍक्च्युअल मध्ये सोडवायचं कसं असते, तर एक अपूर्णांक कोणता तरी मी घेतला, बरोबर आहे. काय सांगितले? त्याचा अंशाचा अंश कसा आहे? 5 ने अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजे अंश जर का एक्स असेल तर छेद काय येईल? x अधिक 5. बरोबर आहे. त्याच्यामधनं मी काय केला? ह्याच्यामध्ये 8 मिळवला आणि ह्याच्यातनं 1 वजा केला, तर मला कोणता मिळतोय? 15/11. हे लिहायची झाली स्टँडर्ड पद्धत. आता हे सोडवणार कसं? हे वजा झालं म्हणजे x अधिक 8 आलं, छेद किती येईल? x अधिक 4 छेद 15/11. हे न गुणलं 11x अधिक 88 बरोबर 15x अधिक 60. हे पलीकडे घ्या, हे अलीकडे आणा. 88 वजा 60 बरोबर 15 उरली गेली 4x. ह्यांची वजाबाकी गेली, आले किती? 28 बरोबर 4x. x बरोबर किती मिळालं तुम्हाला? 7. मग इथं 7 टाका. मूळचा अपूर्णांक आपला काय होता? x छेद किती होता? x अधिक 5. इथं आला 7 तर इथे किती? 12. पण एवढं सोडवायची गरज आहे का आपल्याला? किंवा त्या प्रेशरमध्ये ह्यात चूक होण्याची जास्त चान्स असतात. म्हणजे चूक म्हणजे कुठं? इथं चुकून हे वजा करताना इथं वजाबाकी चुकू शकतोय, किंवा लिहिताना विसरू शकते. इथं कुठेतरी मी गुणाकार इकडे तिकडे करताना इकडे इकडे घेताना चिन्ह बदलू शकतात. इथं रिस्क जास्त आहे. आणि ज्यावेळी आपण ऑप्शनवर इथपर्यंत जाणार तर ते काय होतंय? सोपं होतंय. त्याच्यामुळं टेक्निक कुठली जास्त डेव्हलप झाली पाहिजे, जिथं इथनं जायचं सोपं आहे ना ते डेव्हलप झालं पाहिजे. या हे पण लिहून घ्या. मी एक प्रश्न सांगतो, याच पद्धतीचा तुम्ही सोडवायचा. पहिलं वाक्य आहे तसं सेम लिहा. तिथे लाईन थांबवा. पहिलं वाक्य काय लिहा? फक्त अपूर्णांकाचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा किती मोठा आहे? 5 ने मोठा आहे. हे आहे तसं लिहा. ओके, घ्या प्रश्न घ्या. इथनं पुढे घ्या. जर जर त्या अपूर्णांकाच्या अंशामधून 3 वजा केले, अंशामधून 3 वजा केले व छेदामध्ये 2 मिळवले, तर नवीन अपूर्णांक 5/7 मिळतो. 5/7 मिळतो. 5/7 मिळतो. तर
खालीलपैकी मूळ अपूर्णांक ओळखा. तर खालीलपैकी मूळ अपूर्णांक ओळखा. पहिला घ्या, ऑप्शन नंबर 1 27/32. 2 नंबर घ्या 18/23. 3 नंबर घ्या 28/33. आणि 4 नंबर घ्या 25/30. किती येणार आहे? थर्ड वन. पहिल्यांदा पहिली गोष्ट काय, आता शॉर्ट मध्ये जायचं. शॉर्ट म्हणजे कसं, पहिल्यांदा आपण दोन्ही पद्धतीने शिकलो, प्रत्येक ऑप्शन घेऊन शिकलो. बरोबर आहे. प्रत्येक ऑप्शन घेतल्यानंतर काय करायला मला, की त्याला कितीनं भाग गेला पाहिजे, दिलेल्या संख्येनं भाग गेला पाहिजे. दुसरं म्हणजे काय, प्रत्येक ऑप्शन घेऊन बघितलं आन्सर ते येते का बघितलं. आता त्याच्यापेक्षा पण शॉर्ट जायचं असेल तर कसं जाणार. पहिली गोष्ट, दिलेल्या कंडिशन मध्ये काय सांगितले, फरक 5चा आहे. मी देताना प्रत्येक गोष्टीमध्ये फरक 5चा दिला, कारण की तुम्ही ऑप्शन कट करू नये म्हणून. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, अंशामधून वजा करायला सांगितले 3. बरोबर आहे. आणि छेदामध्ये किती मिळवायला सांगितले 2. हे मिळवल्यानंतर आपल्याला नवीन जो अपूर्णांक मिळतोय तो किती मिळतोय 7. आता एक गंमत सांगतो, ती गंमत म्हणजे काय बघा, की जर का इथं 7 येतंय, म्हणजे संक्षिप्त रूप देऊन असू दे किंवा कसंही असू दे 7 येतंय, याचा अर्थ जो मूळ अपूर्णांक असणार आहे त्याच्या छेदाला 7 ने भाग गेलाच पाहिजे. बरोबर आहे. आता बघा, पहिली गोष्ट, 2 तुम्ही काय केले, मिळवणार आहे. बरोबर आहे. 2 मिळवून 7 भाग गेला पाहिजे, एवढंच चेक करणार. काय सांगितले मी, 2 मिळवून किती भाग गेला पाहिजे 7. किंवा 3 काय करा, वजा करा, किती भाग गेला पाहिजे 5. तोच ऑप्शन आन्सर असणार आहे. चला बघूया. पहिलं मी दोन्ही पद्धतीने बघतो, 5 पण सांगतो आणि 7 पण सांगतो. पण तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्या तरी एकालाच धरून जायचं, कुठल्याला बी धरून जाऊ, आन्सर येते. म्हणजे बघा, किती वजा करायचे, वरच्यामध्ये किती वजा करायचे 3. 27 मधनं 3 वजा केले, किती राहणार 24. भाग जातोय का 5 नाही. 18 मधनं 3 वजा केले, भाग जातोय काय, जातोय. बरोबर आहे. 15 आलं, भाग जातोय. म्हणजे हे येऊ शकतंय. इथं 3 वजा केले, जातोय भाग, जाऊ शकतो. इथं वजा केलं, जातोय भाग, जातो. बरोबर आहे. आता 7चं बघा, इथं किती आहे 2 काय करायचे मिळवायचे. बरोबर आहे. 2 मिळवायचे, इथं 2 मिळवलं, भाग जात नाही. इथं 2 मिळवलं, 7 भाग जातोय काय, नाही जात. इथं मिळवलं, जातोय काय, जातोय. इथं 2 मिळवलं, जातोय काय, नाही जात. मग तुम्हाला बघताना नेहमी कुणाकडे जायचं आहे, 5 कडे कधी जायचं नाही. 7 दिसतानाच ऑड दिसते किंवा 7 न कमी संख्यांना भाग जातोय. बरोबर आहे. रेअर टू रेअर संख्यांना 7 न भाग जातोय. मग अशा ठिकाणी वापरताना पहिली कंडिशन कोणती वापरणार, जर का तुम्ही पहिल्यांदाच 7 न बघितलं असतं तर हाच ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा पिक केला असता. लक्षात आलं. ओके, लिहून घ्या. आन्सर काय येणार आहे 28/33. सेम देतो, फक्त जसं सांगितले तसं चेक करायचं. ओके, आधी लिहून घ्या.
घ्या. ओके, आता पहिलं वाक्य काही नाही, पहिलं वाक्य देणार नाही. आता तुम्हाला ऑप्शनचाच विचार करायचा आहे. मग द्यायचं झालं तर पहिलं वाक्य घ्या. घ्या. अंश हा छेदापेक्षा, सॉरी, अपूर्णांकाचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा, अपूर्णांकाचा छेद, वरचं वाक्य आहे तसंच, फक्त जिथं 5 आहे ना तिथं मी चेंज करून आकडा देतो. 17 मोठा आहे. सतराने मोठा आहे. जर जर अंशामधून अंशामध्ये 5 मिळवले आणि छेदामधून 4 वजा केले, 4 वजा केले, तर नवीन अपूर्णांक 9/19, सॉरी 9/11, 19 नाही, 9/11 मिळतो. तर खालीलपैकी मूळ अपूर्णांक शोधा. ऑप्शन घ्या. 32/49 पहिला घ्या, 32/49 दुसरा घ्या, 21/36 तिसरा घ्या, 36/43 चौथा घ्या, 31/48. 21/36 36 नाही, सॉरी, ते घ्या, 38 घ्या, 38 घ्या, 2 नंबरच्या ऑप्शनला 21/38. सांगितले तसं बघायचं. एवढा वेळ घेणं गरजेचं नाही ना. तिथं काय करायला सर पाठीमागं तुम्ही काय सांगितलं? जे एक फक्त अंश तर अंश बघा, छेद तर छेद बघा. पहिल्यांदाच सांगितलेलं, तुम्ही ते प्रत्येक वेळी सोडवायच्या नादाला लागला तर ते सुटणार नाही, दिलेल्यापेक्षा जास्त वेळ घेणार. आपल्याला येत असते, प्रत्येकाला सोडवल्यानंतर येत असते एक्स म्हणून, पण तुम्ही तसं सोडवत बसला तर पुढची 2 गणितं तुमची राहणार आहेत. पहिली गोष्ट काय सांगितली की दिलेला अपूर्णांक कोणता आहे? 9/11 नवीन तयार झालेला आहे. याचा अर्थ अंशामध्ये जर का मी प्रत्येक अंशामध्ये 5 मिळवलं तर किती भाग गेला पाहिजे? किती गेला पाहिजे? 9 न. ह्याच्यामध्ये 5 मिळवा, किती होते? 37. जातोय का 9 भाग? नाही. इथं जातोय काय? 21+5 26. जातोय का भाग? नाही जात. 36+5 जातोय का भाग? 41. जातोय का भाग? 9 न. नाही जात. 31+5 36 जातोय का 9 भाग? झालं. हे आन्सर टिक करून बाहेर जायचंय खच्चून 10 सेकंद. आणि तुम्ही घेत बसलाय 2 मिनिटं. हे एवढं आटापिटा करून का सांगालोय? जग जाणार आहे ज्या पद्धतीनं, त्या पद्धतीनं जाऊन का उपयोग नाही. म्हणून मी पहिल्यांदा सांगितले त्या पद्धतीनं सोडवू नका. तुम्हाला जे दिलंय त्या पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करा. म्हणून मी ऑप्शन समोर घेऊन आलोय तेवढ्यासाठी. प्रत्येक गोष्ट अंडरस्टँडिंगनं किंवा प्रत्येक गोष्ट खडाने खडा शिकून घेतो तर होणार नाही ते. कळते का बघा? ओके, जायच पुढं. टेस्ट मध्ये दिला, मी काय सांगतोय, मी टेस्ट मध्ये देत असताना मी टेस्ट मध्ये तुमचा टाइम कसा जाईल एवढाच विचार करतोय.
आणि त्याच्यामध्ये अशी 4 गणितं टाकलीत तर माझी अपेक्षा आहे पोरग्यानं 1 मिनिटाच्या 4 गणितं सोडवावीत. 15 सेकंदात हे आन्सर. मी किती गणितं सांगितलं? जातो का भाग एवढं चेक करायचं आहे. आणि ही तुम्हाला पुढे गेल्यानंतर गुणोत्तर प्रमाणला पण वापरायचं आहे. मग तिथं गेल्यानंतर म्हणणार असं का करलं एवढं फास्ट, एवढं असं उत्तर निघते काय? अरे जी सगळी मुलं असतात का नाही, जे मुलं नाही 20 पैकी 16 मार्क घेतात ते अशीच काढतात. त्यासनी देणं घेणं नाही उत्तराशी की बाबा ऑथेंटिक मेथड काय आहे किंवा काय आहे. जेवढं शॉर्ट मी जाईल तेवढं जाणार. ऑप्शन म्हणून ऑप्शनचा स्टडी करायचं आहे पहिल्यापासूनच. ओके, बघूया आता उद्या काय करताय. 25 प्रश्न आहेत. आज धिंगाणा घालताय ते बघतो उद्या. चला सोडवा. असं कुठल्या पुस्तकात आहे का तुम्हाला? अरे देतच नाहीत. मी पहिल्यापासून तुम्हाला एकच रट्टा काय लावून आलोय. आयोग तुमच्या पुस्तकाच्या म्हणण्यानुसार चालत नाही, आयोगाच्या म्हणण्यानुसार तुमच्या मार्केटमधली पुस्तकं चालतात. फक्त आयोगाकडे लक्ष द्या. 1/10 x अधिक 1/5 y बरोबर 1/6x अधिक 1/10 y असं काहीतरी मला समीकरण दिले. ज्या समीकरणामध्ये पुढे सांगितले जर y बरोबर किती असेल 250 तर x ची किंमत काढा. याचा अर्थ मला या समीकरणामध्ये ही y ची किंमत काय ठेवायची आहे? पुट करायची आहे. मी ती पुट करणार म्हणजे किती येईल बघा. वरती लिहितो इथं 1/10 हे आहे तसं लिहिलं अधिक इथं किती लिहिणार 250 भाग गेला किती राहिलं 50 अधिक 1 बरोबर x/6 अधिक इथं 250 लिहिलं किती येईल आलं 25. सगळं x एका बाजूला घ्या, सगळ्या संख्या एका बाजूला घ्या म्हणजे किती येईल x/10 वजा x/6 बरोबर हे 50 पलीकडे गेलं. सॉरी हे पलीकडे आणा म्हणजे मायनस मध्ये येत नाही. हे 50 इकडे नेण्यापेक्षा ह्या 25 ला इकडे आणा, हे पलीकडे न्या म्हणजे काय येईल 50 वजा 25 x/6 वजा x/10. छेद समान करताना छेद किती करणार मी 30. 6 30 10 30 म्हणजे किती येईल 5x वजा 3x छेद 30. याचं उत्तर किती येणार 25. 30 इकडे मल्टिप्लायला आलं 700 किती होईल 50 म्हणजे 25 त्रिक आणि ही वरची 0 आणि इथे किती राहिलं 2x म्हणजे x बरोबर किती येईल 750 च्या निम्म किती येणार 375 जे तुमचं आन्सर. अरे आन्सर नाही इकडे ते तुम्ही सगळ्यात शेवटला सांगतायसा ते भारी करतायसा. इथं 5 आहे इथे किती होणार टोटल मिळून मग 30. मग 50 वजा किती होणार 30 इथं राहणार किती 20. आता इकडं मगाचं केलं तसंच म्हणजे 5x वजा 3x आणि इकडं गुणिलेला किती येईल तुमचा छेद समान झालेला 30. यांचा गुणाकार किती येईल 600. 600 बरोबर 2x x बरोबर किती येणार 300. ऑप्शन नंबर 2. सगळं सोडून उत्तर पण काय हळद नाही तर ते तिथं 5 होतं ते घ्यायचं राहिले आपलं. आयोगाच्या प्रश्नांची तुलना कोणीही करू शकत नाही. दरवेळी कोणतरी नवीन सायंटिस्ट आणून बसवितात आणि पेपर काढतात. काहीतरी वेगळं द्या आमच्या पोरांनी असं म्हणतात. किती आन्सर म्हणजे काय आता बघा ह्या एक्झाम्पल मध्ये एक्सच्या किमती आणि वायच्या किमती बदलू शकतात. त्या किमती समान नाहीत 250 किंवा 300 असं नसतंय. पण एकाची किंमत जर का फिक्स झाली तर दुसरा पण फिक्स होतो. व्हेरिएबल म्हणतो याला आपण. म्हणजे जर का मी एक्स ची किंमत इथं 10 टाकली ती टाकली 10 तर तिकडे वायची पण किंमत काय होणार चेंज होणार. त्या पद्धतीने चेंज होणार. लक्षात आलं काय झालं. चला मस्त मस्त असलं काहीतरी मस्त देतात.
हे शिकायच्या अगोदर मी सोपं एक देतो, ते सोपं सोपं बघा. हे राहू दे, हे नंतर बघा, अगोदर सोपं एक घ्या. एवढाच आधी आन्सर सांगा, मग त्याला आपण हळूहळू वाढवत घेऊया. ज्यावेळी असं काहीतरी येणार आहे बरोबर, किंवा ते एक घेऊन सांग, नाही तर ते एकच होईल, 2 घ्या बरोबर आहे. तर आपण काय करणार, याचा छेद किती आहे 1, छेद समान करताना यानं याला गुणणार आणि यात मिळवणार, बरोबर आहे काय. म्हणजे किती होईल, 11 नाही 1 आहे बघा. 2 बे के बे, बे आणि 1 3, म्हणजे इथं किती झालं 3/2. म्हणजे या सगळ्याचं उत्तर माझं किती मिळालं 3/2. आता हा अपूर्णांक काय होतोय, वरती जात असताना उलटा होतोय. याचा नियम कसा आहे बघा, ए छेद बी डिवायडेड बाय सी असं असेल. आता लिहिताना मी हे तिरकं लिहिलंय का, तर कुणाचा छेद काय आहे हे समजायसाठी. ए छेद ही संख्या, ही एक संख्या आहे, हे ए आहे, हे दोघं जण अंशांच्या छेदामध्ये, पण छेदामध्येच परत काय आहे अपूर्णांक आहे. तर हे लिहिणार कसं, ए गुणिले सी छेद डी. लक्षात आलं, सॉरी डी नाही बी. फक्त कोण उलटा होणार, जो खालचा अपूर्णांक आहे तो उलटा होऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. इथं सेम तसंच 1 गुणिले काय होईल 2/3, म्हणजे उत्तर तुमचं काय येईल 2/3. लक्षात आलं. हेच फक्त वरती 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 करत जायचं. अजून एक बघा, 1 छेद, सोपं सोपंच घ्या, 2 नको 3 घ्या, थोडस वाढवलं आपण बरोबर आहे. आता बघा 3 1 3 आणि 1 4, म्हणजे ह्या एवढ्याचं उत्तर माझं किती आलं 4/3. अजून मी ह्याचा बघणार नाही, ह्या अपूर्णांकाबद्दलच बघालो ना मी अजून, बरोबर आहे. म्हणजे हे वरती जाणार, कोण वरती जाणार 3 वरती गेलं, छेदात किती राहिलं 4. एवढ्या सगळ्याचं उत्तर माझं किती आलं 3/4. आता 4 1 4, 4 आणि 3 7, म्हणजे किती येईल 7/4. आता बघा इथनं इथपर्यंत जेवढं सगळं होतं तेवढंच उत्तर माझं किती आलं 7/4. आता कोण वरती जाणार 4, म्हणजे राहणार किती 4/7. लक्षात आलं. फक्त त्याला किंमत घ्यायची उलटा करायचा, किंमत घ्यायची उलटा करायचा, परत वरती जायचं. आता हे सोडूया, ओके. आता हे थोडंसं अवघड आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं जास्त होणार आहे. 15 1 15 आणि 5 20, म्हणजे एवढ्याचं उत्तर बघा किती आलं 20/15. मी त्याला बॉक्स का करतोय बघा, की मला कळणार आहे ती कशाची किंमत आली लिहिल्यानंतर, बरोबर आहे. आता वरती कोण जाणार, म्हणजे इथं आलं असं बरोबर आहे, पण हे वरती गेल्यामुळे इथं आता 1 नाही, कोण आहे 5 आहे, म्हणजे त्यांच्या दोघांचा काय होणार गुणाकार. जसं की आपण मगाशी काय लिहिलं, ए डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय सी असेल, तर सी वरच्या ए ला काय होणार मल्टिप्लाय होणार. तसं हे 15 जाऊन कुणाला गुणणार 5 ला गुणणार, म्हणजे वरती किती होईल 75/20. आता हे कशाची किंमत आली, इथपर्यंतची किंमत आली बरोबर. आता काय करणार 20 1 20, 20 आणि 75 किती 95, बरोबर आहे. मग 95 आलं, म्हणजे आता ह्या सगळ्याचं इथपर्यंतचं उत्तर एवढं सगळ्याचं काय उत्तर आलं माझं 95/20, बरोबर. आता वरती कोण जाणार 20 वरती गेला, मग खाली काय राहणार 10 वजा 19/95 गुणिले किती येणार 20, वरती गेला 20. आता बघा 19 1 19, 19 5 95, 19चा पाठ पाहिजे का नको यासाठी, नाहीतर भाग जातोय का नाही जातोय हेच कळणार नाही ना. परत 5 1 5 5 20, म्हणजे 10 मधनं किती वजा करणार 4, उत्तर किती येईल तुमचं 6, ऑप्शन नंबर 1. लक्षात आलं. फक्त बघा तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एवढा वेळ नाही की तुम्ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप खाली लिहित याल. म्हणजे बघा हेच एक्झाम्पल मी असं लिहितोय, कसं पहिली स्टेप अशी केली 19 छेद किती 1 अधिक 5 छेद, मग इथं उत्तर लिहिलं मी किती 20/15. मग नेक्स्ट स्टेपला मी ह्याला उलट करणार, मल्टिप्लाय करणार, खाली येणार. एवढा वेळ आपल्याला तिथं नाही. आपल्याला किती सेकंद आहेत, ह्याला 30 ते 35 सेकंद आहेत बरोबर. मग तेवढ्या वेळामध्ये सोडायचं झाल्यानंतर मी काय करणार, म्हणून मी बॉक्सची मेथड ठेवली का, एवढं माझं आन्सर आले इथं लिहिलं, एवढ्या सगळ्याचं माझं आन्सर आले इथं लिहिलं. लक्षात आलं. या उत्तर किती येणार 6. मी अजून एक देतो, बघूया काय आन्सर येते.
झालं. चल तुझं आवरा आवरा आवरा. या. हा बस एवढंच काढ, पटकन काढ. बघा 4 चौक 16 वजा 3 13. याचं उत्तर काय आलं? 13/4. वरती कोण जाणार? 4. म्हणजे त्याला किती? 4. 4 दुनी 8. 8/13. बरोबर आहे. म्हणजे एवढ्याच उत्तर माझं किती आलं? 8/13. आता काय ना 13 दुनी 26. 26 आणि 8 34. किती आलं? 34/13. वरती कोण जाणार? 13. 13 त्रिक म्हणजे उत्तर काय येईल? परत एकदा बघा, स्लो सांगतो. काय काय? 4 चौक 16. 16तनं 3 गेले, उरले किती? 13. छेद आहे तसा 4 राहिला. आता हा 4 वरती जाणार आहे म्हणून आपण इथे 4 लिहिला. 4 दोन्ही 8. 8 तुमचं किती झालं? 13. 13 एके 13. आता हे अधिक 2 करायचं आहे. 13 दोन्ही 26. 26 आणि 8 34. छेद तुमचा आहे तसा लिहिला 13. आता कोण वरती जाणार? ह्या लाईनच्या वरती कोण जाणार? खालचा छेदातला 13. 13 त्रिक 39. उत्तर किती येईल? 39/34. अजून एक घ्या. ह्याच्यापेक्षा मोठा आयोग देत नाही, इथपर्यंतच लिमिट. 4 लाईनच. चला आवरा लवकर. थांबा थांबा थांबा. परीक्षेमध्ये वेळ कोणासाठी थांबत नाही, लक्षात घ्या. चार त्रिकम 12 आणि 1 13/3. इथे लिहा 13/3 किंवा वेगळ्या रंगात लिहितो. थांबतो. किती झालं? 13/3. वरती कोण जाणार? 3. 3 त्रिक 9. 9/13 झालं. इथे लिहितो 9/13. एवढ्या सगळ्याचं उत्तर 9/13 आलं. 3 त्रिक 9. 9 वजा 9 0. 0/3. बरोबर काय? सॉरी कुठं म्हणाल? 3 आलं. अरे 13 आलं ना. सॉरी, हा तेच म्हणलं. सॉरी चुकलंय. 9/13 म्हणजे 0 कसं काय आलं? काय भानगड? असं कसं काय झालं? मधीच 0 आलं म्हणजे सगळं अवघड झालं की. 13 त्रिक 39. 39 वजा 3 देणार. 39 वजा 3. सॉरी 9 नाही, 9 येणार रे. 13 त्रिक 39 वजा 9 30. 30 छेद किती आलं? 13. वरती कोण जाणार? 13. त्याला मल्टिप्लाय झाला 13. 13 दुनी 26. अपूर्णांकी झाला 26/30. हे आहे तसं 30 राहिलं. 30 एके 30. 30 आणि 26 छेद वरती कोण जाणार? 30. 30 गुणले 5 छेद. ओके, लक्षात. थोडस प्रॅक्टिस केलं बघा. हे काय आहे? कन्फ्युजन. ही कन्फ्युजन हे सोल्युशन प्रदान त्यातला प्रकार आहे. बुलबुलही आहे. पण जो ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होत नाही किंवा ज्याचं डोकं गरम येत नाही ना, तो मल्टी डायमेन्शनल विचार करू शकतो. आणि तेच आपल्याला पाहिजे. हे सारखं सारखं असले प्रॅक्टिस का करायचं सारखं सारखं? तर बघा डोक्यात हे फिरलं पाहिजे. असं कधीतरी काय करायचं? उठायचं, काहीच घ्यायचं नाही, पेन वगैरे काहीच घ्यायचं नाही आणि सोडा चालू करायचं. म्हणजे बघा तोंडीच कसं तोंडी करणार? नवीनच घ्या एखादं.
बरं हा बघा इकडं. सगळ्यांनी आन्सर द्यायची. हा मी प्रश्न विचारला की आन्सर द्यायची, कुणी सोडवायचं नाही. बघ 5 त्रिक 15 आणि 2 17, 17/5 वरती कोण जाणार 5, किती होणार 5 दोन्ही 10, 10 छेद किती राहिला 17. आता आठवायचं बंद होते, आता आठवायचं बंद होते. किती छेद किती राहिलाय 17, अंश किती झाला 10, 10/17, 17 त्रिक 51 वजा इथले किती होतं, इथले किती होतं 10, म्हणजे किती झालं 41/17, 41/17 वरती कोण जाणार 17, छेद किती राहिला छेद किती राहिला 41, छेद किती राहिला 41, वरती किती राहिलं 17, 41 चोक तोंडीच करायचं आहे. 4 चोक 16, 160 आणि वरचं 4 164, 164 वजा 1 का 17, 17 हे बघायचं नाही, आपण इकडे तयार केले 17 बरोबर आहे काय 17, 164 वजा 17. पेन उचलायचं नाही, पेन उचलायचं नाही. 64 मधनं 17 वजा करायचं आहे बरोबर आहे काय. 64 मधनं 4 गेलं म्हणजे 17तनं 4 गेलं, उरलं किती 3 राहणार. 17 सांगावलं बरोबर आहे, किंवा 17तनं पहिला 10 वजा करा, सॉरी 64 मधनं 10 वजा करा 54 राहिलं, पहिले 4 गेलं नंतर 3 वजा करा 147 तुमचं शिल्लक राहील बरोबर आहे. म्हणजे इथे किती राहिलं 147, छेद किती आहे, छेद किती आहे 41, 41 वरती जाणार 41 ची दुप्पट 82 छेद. आता बघा, आता आपण रेग्युलर पद्धतीने लिहून सोडूया. समजा आपलं कुठे चुकलं असेल तर आपल्याला लगेच स्ट्राईक होईल बरोबर. ट्राय करूया. अरे खाली किती होतं 2 छेद इथे किती होतं खाली 3 अधिक 2/5 असं होतं ना. हा बरं, आता लिहूया. चला बघूया बघूया आपलं चुकलंय का बरोबर आहे. हा 5 त्रिक 15 आणि 2 छेद 5 वरती कोण गेला 2, 5 गेला म्हणजे झालं किती 10, 17 त्रिक 51, 51 वजा 10 किती येईल 41/17 बरोबर आहे. त्याच्यानंतर वरती कोण गेला 17, छेद कोण राहिला तुमचा 41, 41 चोक 164, 164 मधून 17 गेला राहिलं किती 147, छेद किती आहे तुमचा 41, 41 वरती गेला होणार किती 41 दोन्ही. आता ज्यावेळी तुम्ही सारखा सारखा छेद पाठीमागं आठवता का नाही, प्रत्येक स्टेपला छेद चेंज होत होता बरोबर आहे. कोणतं वरती पाठीचा येत होता. ज्यावेळी तुमची ही गोष्ट लगेच स्ट्राईक होणार ना, हिथलं आठवण झाले मला, हिथलं आठवा लागले मला, किंवा हे माझं चुकले हिथं काहीतरी मला आठवण झाले, त्यावेळी तुमची रिवाइज कपॅसिटी जी असते ना, की बाबा एखादं एक्झाम्पल पाठीमागं कुठं चुकलं हे लगेच आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं असेल. आता पेन ठेवा खाली, असंच एक तुम्ही सोडून दाखवायचं, तोंडीच सांगायचं. सोपं सोपं देतो, मोठं कॅल्क्युलेशन मी घेत नाही. ओके, सोपं सोपंच दे चालतंय. करणारा लिहायचंच नाही. आता मी कसं केलं तोंडी, आता आपण तोंडीच केलं, तुम्ही बी सोडलंच की दिसणार की एक्झाम्पल समोर लिहिणार की. अरे एक्झाम्पल कसं असं देणार, एक्झाम्पल समोर लिहिणार मी. फक्त काय करायचं तुम्ही तोंडी सोडवायचं. बघूया ट्राय करूया. चुकलं चुकू दे, आपण थोडीच इथं काय कडलोट करणार आहोत. चला आपण आल्यावरती देतो ढकलून पूर्ण करा, असं काय काय. बस 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 बस. कॉन्सन्ट्रेट. इथनं लक्ष बाहेर जाता का मग. 3 दोन्ही 6 1 7 छेद वरती कोण जाणार 2, छेदात कोण राहिला 7, 7 इथून 2 4, 7 चोक 28, 28 वजा 4 24, 24 छेद 7 वरती कोण गेला 7, 1 ला मल्टिप्लाय झाला 7 राहिला. 24 दोन्ही 48, 48 मधून 7 गेले 41, खालचा 24 आहे तुम्ही 7 घेतला 24 आहे. 24 त्रिक असाच चुकणार आहे ना. हे पुढची हे परत बघायचं, हे करायचं परफेक्ट. तोंडी हे फक्त हे कॅल्क्युलेशन करायसाठी नाही, तुमचं डोकं फास्ट चालतंय का नाही. आपण म्हणतोय ना एक असं जोरदार स्ट्राईक डोक्यात बसली पाहिजे, तेच आहे. पुढचे एक्झाम्पल संपूया परत पाठीमागे रेकॉर्डिंग थांबून.
चला आता हे तर सोडवा पटकन, तोंडी सोडवायचं आहे. आता पेन उचलायचा आहे, कुणीत पेन उचलायचं नाही आधी सांगतो, नाहीतर ही पट्टी फिकून नाही काय आहे माझ्या पाईप आहे, पाईप फिकून मारणार, इथनं तोंडावर फिकून मारणार. एक अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा किती मोठा आहे? 4 ने मोठा आहे. पुढं खाली बघा सगळे मोठे आहेत. हा पुढं काय सांगितले? त्या अपूर्णांकाचा अंशामध्ये 11 मिळवले तर व छेदातून 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत किती होते? 7/11. म्हणजे अंशामध्ये किती मिळवायचं आहे? 11. आणि 11 मिळवल्यावर किती भाग जायला पाहिजे? 7 न. बघा 5 मध्ये 11 मिळवलं किती होणार? 16. जातोय का भाग? नाही. पुढं 1/5 मध्ये मिळतोय काय? 12 होते, जात नाही. 3 मध्ये मिळवलं तर 14. जातोय का भाग? 14. आता तरी पण खाली यापैकी नाही ऑप्शन आहे, याच्यासाठी परत ते पण बघा कोणतं? 2 नंबरचं. व छेदामधून 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 7/3 होते. 3/7 मधून 1 वजा केला किती होणार आहे? 6 होणार आहे तिथं, बरोबर आहे. आता वरती किती झालं तुमचं? 14. खाली किती झालं? 6. 2 न भाग जातोय म्हणजे 7/3 येते का? बरोबर येते. म्हणजे काय येईल? ऑप्शन नंबर 3. म्हणून सांगतोय पेन उचलायची सवय कमी का लावायची? तुमचं डोकं जास्त चालतंय. पेन तुमच्या डोक्याचं स्पीड कमी करतं, लक्षात घ्या. आणि पेपरमध्ये जेवढी ज्याची काय म्हणतात कॅल्क्युलेशन कमी होती तेवढीचे आन्सर चांगले येतात. कॅल्क्युलेशन मध्ये माणूस अडकत जातो. ओके, हुशार आहे तुम्ही. नाव करणारा माझं लक्षात घ्या. हा घ्या. हा खालीलपैकी जास्तीत जास्त व कमीत कमी असलेल्या म्हणजे मोठ्यात मोठ्या आणि छोट्या छोट्या असणाऱ्या परिमेय संख्यांच्या मला काय घ्यायचं आहे? फरक. मग फरक घ्यायचा आहे, मग तुम्ही शोधणार कशा संख्या? भाग घालवणार. 2/7 ची किंमत सांगा. 2/7. 2/7 म्हणजे किती येईल? 0.7 दोन्ही 14. उरले किती? 6. 6 म्हणजे झालं किती? 60. 7 56. उरले किती? 4. 7/35. 285. ठीक आहे. पुढं 5/8. 0.68. उरले किती? 2. परत किती येईल? 8 दोन्ही 16. उरले किती? 4. 5. पुढं 6/11. किती येईल? 0.11 पुढं उरले 5. 44. उरले किती? 11/55. बरोबर आहे. 5 उरलेत. त्याच्यानंतर आपण काय केलं? 11/44. उरले किती? 6. म्हणजे परत किती येईल? परत 5 येणार ना. 11/55 परत येणार. 5 6 राहील ना. सॉरी बरं आहे की 11/55 तेवढंच येईल. पुढं 3/5. 0.6. पुढं 4/7 किती येईल? 4 भाग घालला 40ला 0.735. पुढं 5 उरले. 7 49. उरला 1. 7 1 7. आता याच्यातला सर्वात मोठा कोणता आहे? सर्वात छोटा कोणता आहे? सर्वात मोठा कोणता असणार आहे? सर्वात छोटा कोणता असणार आहे? आहे का तो? बराबर है क्या? ओके आहे का नाही? 2/7 सर्वात लहान आहे कारण की 0.2 आलाय. 0.6 मोठा आहे कारण की इथं 0.6 फक्त आहे, इथं 6.25 आहे. बरोबर. याचा अर्थ सर्वात मोठा हा झाला, सर्वात छोटा हा झाला. दोघांच्यातला काय घ्यायचा आहे? फरक घ्यायचा आहे. आता फरक घेताना दोघांचा छेद किती करायला पाहिजे? किती? एकाचा छेद आहे 7, एकाचा आहे 8. किती होणार? 56. ऑप्शन बघायचा आणि तिथनं पुढे जायचंच नाही. काय सांगितलं? ऑप्शन बघायचं, तिथनं पुढे जायचं नाही. उत्तर किती यायला पाहिजे? 4च यायला पाहिजे. बरोबर. कारण की छेद समान करून मला वजाबाकी करायचं तर छेद 56च यायला पाहिजे, दुसरा छेद येणार नाही. बरोबर आहे. तरी पण आपण क्रॉस चेक करूया की 5/8 वजा किती? 2/7. 7 35. 8 दोन्ही 16. छेद किती होणार? 56. बरोबर आहे. 35 मधनं 16 गेले, उरले किती? पण तो टाइम तुमचा वेस्ट जाणार आहे. त्या वेस्ट जाणाऱ्या टाइमलाच आपण कन्वर्ट करायचा कशामध्ये? प्लस पॉईंट मध्ये. त्याच्यामुळे जिथं फिक्स माहिती आहे ना छेद वाढणार आहे, आन्सर टिक करायचं, पुढे जायचं. लक्षात आलं? समजलं? किती? कुठलं? 0.28 आणि 0.6 हे 3.5. 3/5
पण हा मोठा झाला ना, ह्या दोघांच्या मध्ये सर्वात मोठा सांगितलंय, सर्वात कमी आणि सर्वात मोठा विचारलाय. म्हणजे मला काय कळलं नाही, या दोघांच्या मध्ये तुलना करायचं म्हणतोस काय? तर हा मोठा होणार ना, हा मोठा होणार, हा छोटा होणार. हा किती होणार 600, हा किती होणार 285. दोघांच्या मध्ये लहान घेणार. उत्तर किती येणार याचं 19/56. जायच पुढं. लास्टचा अजून ह्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे, 2 प्रश्न बघायचे आणि त्याच्यानंतर आपण आपले जे घ्यायचं ठरलंय ते घ्यायचं. चला सांगतो काय घ्यायचं ते घ्या. अ ब क ड या 4 व्यक्तींचे उत्पन्न सारखेच आहे. आता काल आपण अपूर्णांक शिकल्याचा फायदा सांगतो, इथं लगेच करू. बरोबर काय सांगितलं बघा, अ च्या उत्पन्नाचा काय आहे, उत्पन्न कसं आहे सगळ्यांचं सारखंच आहे. त्या अ च्या उत्पन्नाचा तो किती भाग खर्च करतोय 2/3. 5 परत कोण करतोय 4/5 भाग कोण खर्च करतोय ब. 5/8 भाग कोण खर्च करतोय क. आणि 6/10 भाग खर्च कोण करतोय ड. तर त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडा असं सांगितलंय. अ ने क पेक्षा कमी खर्च केला, म्हणजे कुणी खर्च जास्त केला कमी केला असं विचारलंय, त्याच्यापैकी योग्य. आता मला सांगायचं हे आपण पटकन कशामध्ये शेकडेवारी मध्ये नेऊ शकतोय का नाही. सगळ्यांचं उत्पन्न जर का मी 100 धरलं तर पटकन सांगायचं तोंडी 3 भाग केले 2 भाग, 100चा 3 भाग करणार, त्यापैकी 2 भाग 66 म्हणजे 66.66 तो खर्च करतोय. किंवा आपण काय करूया, खर्च केला विचारलाय बरोबर आहे, म्हणजे 66.66 तो काय करतोय खर्च करतोय बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 भाग केले त्यापैकी 4 भाग, 5 भाग केले 1 भाग किती येईल 20 येणार, असं 20चं 4 भाग किती येईल 80. त्याच्यानंतर 100चं 8 भाग करणार, आताच सांगितलं मगाशी थोड्या वेळापूर्वी 8 भाग केलं तर 1 भाग किती येतोय 12.5चा, 12.5चं किती भाग 5 भाग. सिंपल 12×5 = 60 करणार आणि 0.5चं 5 न मल्टिप्लाय केलं किती येणार 2.5, म्हणजे किती येणार 62.5. 62.5 काल काय 12.5 आहे बरोबर आहे. 12.5 उरली मला किती करायचं आहे 5, 12×5 = 60 बरोबर आहे. आणि काल आपण शिकलेली गोष्ट आठवायला पाहिजे, कालची गोष्ट 0.5 म्हणजे किती 50/100 म्हणजेच किती 1/2. मग काय करणार 5चं निम्म मिळवणार 2.5 मिळवलं बरोबर आहे, म्हणजे 62.5. त्याच्यानंतर 100चं 10 भाग केलं त्यातील 6 भाग म्हणजे किती येईल, संख्या मिळायला पटकन खालचा तुम्हाला आन्सर येणार. लक्षात आलं काय. बघा पहिली वाक्य वाचा, अ ने क पेक्षा कमी खर्च केला. अ ने खर्च किती केलाय एवढा, क ने खर्च किती केलाय एवढा केलाय, अ ने खर्च कसा केलाय जास्त केलाय. याचा वाक्य बरोबर आहे का नाही, चुकलंय. पुढं ब ने ड पेक्षा कमी खर्च केला. ब ने ड पेक्षा कमी खर्च केलाय, केलाय का कमी, ह्याने जास्त केलाय, हे पण चुकलंय. पुढं क ने ब पेक्षा जास्त खर्च केला. क ने ब पेक्षा जास्त खर्च केलाय काय नाही केलाय, कमी केलाय. बघा ड ने सर्वात कमी खर्च केलाय, बिचारा डकडे पैसे जास्त शिल्लक राहिले, बिचारा म्हणून चालणार नाही. बिचारा आहे कोणी याच्यातला, हा लय खर्च करते. म्हणजे काय उत्तर येणार अपूर्णांक शिकल्याचा फायदा. लक्षात आलं काय. म्हणजे तुम्ही शेकड्यावर मध्ये हे एवढ्या फास्ट काढणार पटकन तुम्हाला पुढचा आन्सर काढता येईल. लक्षात आलं. घेतो असली मी परीक्षेमध्ये काळजी करू नका, पेपर टाकतो लांबडी एक्झाम्पल. उद्याच्या वेळेला हे नाही, उद्याच्या पेपरला कालच्या लेक्चरमध्ये जेवढं झालंय तेवढंच घेणार. त्यातलं पण मी सांगितलं काय नळ टाकी सांगितले किंवा काळ सांगितले शेकडे सांगितले, ते फक्त एक्सप्लेनेशन साठी गरजेचं होतं, त्याच्यावरती प्रश्न टाकणार नाही. पेपर तयार झालेला आहे, कुणाला पाहिजे असला 100 रुपये द्या आणि पेपर घेऊन जावा. ब्लॅक पण करायला पाहिजे ना, काहीही करा काहीही करा, मी काही सांगणार नाही. जेवढं शिकवलंय माझी अपेक्षा आहे की शिकल्यानंतर तुम्हाला एवढं यायला पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न पेपर आहे. क्वेश्चन पेपर चला. ज्यावेळी आता बघा हा जो पॅटर्न आहे हा भरपूर वेळा सीजीएल CHSL किंवा रेल्वेच्या परीक्षा असतील ह्याच्या किंवा पोलीस भरतीचा पेपर असेल ह्याच्यामध्ये भरपूर वेळा बघायला मिळतोय. पण कुठल्या जो ऑनलाईन एक्झाम असते त्याच्यामध्ये भरपूर वेळा प्रश्न मिळतोय. ओके, हा एक फिक्स पॅटर्न आहे. तो पॅटर्न काय आहे ते समजून घ्या. म्हणजे बघा एकदाच विचारलाय परत विचारला तर आपल्याला चुकाय नको. ज्यावेळी वरती 1 प्रत्येकाच्या वरती 1 आहे आणि इथं क्रमांक संख्या आहे बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार हे लिहिताना फक्त असलेच एवढाच फक्त चेंज आहे. म्हणजे बघा हे जर का तुम्ही सोडवलं काय येईल
3 एके 3, बे एके बे, मध्ये कोण आहे वजा 3 दोन्ही 6, किंवा मी तसं लिहितो 2 गुणिले 3. ह्याचं उत्तर काय येईल की जे तुमचं काय आहे लक्षात येते. आता हे म्हणजे मला तसं लिहायचं आहे. हे कसं लिहिणार मी 1/2 वजा 1/3 हे मधलं अधिक, ह्याचं कसं लिहिणार 1/3 वजा 1/4 अधिक 1/4 वजा 1/5. मग ह्यावरून तुम्हाला एक गोष्ट काय कळते की बाबा हे गोजा लागले बघा, चिन्ह भिन्न भिन्न आहेत, कॅन्सल होणार. सेम असं कॅन्सल होत जाणार. कुठपर्यंत कॅन्सल होत जाणार, शेवटचं जे पद असणार कसं असणार 1/9 वजा 1/10, ह्यातलं 9 कॅन्सल होणार आणि शिल्लक काय राहणार फक्त 10. म्हणजे पहिलं पद किती आहे 1/2 वजा शेवटचं पद किती आहे 1/10, आणि याचं जे उत्तर असणार आहे ते तुमचं आन्सर असणार आहे. म्हणजे याला 5 न गुणणार, 5 न गुणणार किती येईल 5/10 वजा 10 म्हणजे 4/10 म्हणजेच किती 2/5. हे उत्तर येईल 2/5. मग असं तुम्हाला कुठेपर्यंत देऊ शकतात, असं कोणतीही संख्या देऊ शकतात. मग तुम्ही आन्सर कसं काढणार, ज्यावेळी असं समोर दिसणार प्रत्येक वेळी असं लिहायचं काय, पॅटर्न फक्त समजून घ्या कसा पाहिजे. वरती 1 1 1 पाहिजे, खाली किती पाहिजे 2 3 3 4 5 6 असं, बरोबर आहे. मग तुम्ही सिंपल काय करणार, ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक याची फक्त वजाबाकी घेणार अपूर्णांकाची, म्हणजे कशी 1/2 वजा 1/10 ह्याचं फक्त आन्सर काढणार, ते तुमचा आन्सर असणार. लक्षात आलं. ओके क्लिअर. पैशक 100%. ह्याची पीडीएफ आहे तशी आपल्या टेलिग्राम चॅनलला आता थोड्या वेळानंतर मी टाकतो. तुम्ही काय करायची, किंवा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, लिहून घ्या, पाठवून ठेवतो. ओके.